नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनीषा आहे आणि माझ्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चॉकलेट आपल्या सर्वांना आवडणारा पदार्थ आहे आणि आज मी आपल्याला झटपट तयार होणारी चॉकलेटची बर्फी शिकवणार आहे। ही बर्फीचं साहित्य आपल्या घरी नेहमीच असतो, तर चला झटपट तयार होणारी चॉकलेटची बर्फी बनवायची सुरुवात करूया। चॉकलेट बर्फी बनवण्याकरता मी एक कढाई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून कोको पावडर टाकते। हे बर्फी बनवण्याकरता जो डार्क कोको पावडर येतो त्याचा वापर करायचा आहे। त्याच्यामध्ये मी पहिला 1 टेबलस्पून दूध टाकते। आता मी याला छान मिक्स करून घेते। आपल्याला पहिला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, मगच आपण गॅसला चालू करूया। मित्रांनो, मी याच्यामध्ये अजून अर्धा टेबलस्पून दूध टाकते। असं आपण जेवढं आपल्याला लागेल तेवढंच दूध आपण याच्यामध्ये टाकूया। आपल्याला अशा प्रकारची पेस्ट तयार करायची आहे। आपली जी चॉकलेटची पेस्ट आहे ती तयार झालेली आहे। आता मी याच्यात अर्धा कप कंडेन्स मिल्क टाकते। जे 100 ml चा मेजरिंग कप असतो ते नापाने मी कंडेन्स मिल्क घेतलेला आहे। 1 टेबलस्पून बटर। आता मी सगळं साहित्याला छान मिक्स करून घेते। आपलं सगळं साहित्य छान मिक्स झालेलं आहे। आता मी गॅसला सुरू करते। आपल्याला याला मोठा गॅसवरती गरम करायचा आहे। आपल्याला या मिश्रणला कंटिन्यूअस मिक्स करून राहायचं आहे। आपण याच्यामध्ये कंडेन्स मिल्कचा वापर केलेला आहे, म्हणून याला आपल्याला सतत स्टर करायचं आहे, नाहीतर कंडेन्स मिल्क जळून जाईल। मित्रांनो, आता याच्यामध्ये बॉईल यायचं सुरू झालेलं आहे। आता मी गॅसला बंद करून टाकते। आता मी यात अर्धा कप काजूचा चुरा टाकते। काजूला आपल्याला असं जाडसर पिसायचं आहे। बर्फीमध्ये याची चव खूप छान वाटते। अर्धा कप बिस्किटचा चुरा। तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही बिस्किटचा वापर करू शकता। मी इकडे मारी बिस्किटचा चुरा घेतलेला आहे। आता मी सगळं साहित्याला छान मिक्स करून घेते। मी गॅसला बंद ठेवलेला आहे। आता आपण याला छान मिक्स करून घेऊया। बर्फीचे साहित्य छान मिक्स झालेलं आहे। आता मी गॅसला चालू करते। आपल्याला या मिश्रणला कंटिन्यूअस मिक्स करायचं आहे। हे मिश्रण अर्धा मिनिटातच तयार होऊन जाते। मित्रांनो, आपला मिश्रण तयार झालेला आहे। आता मी गॅसला बंद करून टाकते। 1 टेबलस्पून अक्रोड टाकते। अक्रोडला मी असं बारीक तुकडे करून घेतलेले आहे। आता मी सगळं साहित्याला छान मिक्स करून घेते। मी बर्फीला प्लास्टिकचा मोल्ड आहे त्याच्यामध्ये मी सेट करायला ठेवणार आहे। तुम्ही याला कुठल्याही प्लेटमध्ये सेट करू शकता, पण माझ्या घरी हे मोल्ड आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये सेट करते। आता मी जे मिश्रण तयार केलेलं आहे त्याला मी हे मोल्डमध्ये टाकून देते। स्पॅच्युलाची मदतीने मी याला लेवल करून घेते। मी इकडे एक छोटा स्लॅब स्वीट चॉकलेटचा घेतला होता, त्याला मी मायक्रोवेव्हमध्ये 1 मिनिटासाठी मेल्ट करून घेतलेला आहे। याला मी जे बर्फीचं मिश्रण आहे त्याच्यावरती टाकून देते। मी चॉकलेटचं मिश्रण बर्फीवरती स्प्रेड करून घेतलेलं आहे। आता मी याला सेट करायला ठेवून देते। मी याला फ्रीजमध्ये 10 मिनिटासाठी सेट करायला ठेवते। 10 मिनिटं झाली आहे आणि मी मोल्डला बाहेर काढून घेतलेला आहे। बर्फी खूप छान सेट झालेली आहे। आता मी बर्फीला मोल्डमधून बाहेर काढून घेते। मी मोल्डला असं थोडंसं खेचून घेते, त्याच्याने बर्फी मोल्डमधून छान बाहेर निघून येणार। बर्फी खूप छान मोल्डमधून निघून आलेली आहे। आता ही बर्फीला मी कट करून घेते। तुम्हाला आवडेल तसे छोटे मोठे साईजचे तुम्ही याला पीस कट करू शकतात। आपली झटपट तयार होणारी चॉकलेटची बर्फी बनून तयार आहे। ही खूप छान रेसिपी आहे। तुम्ही एकदा ही रेसिपीला घरी करून पहा आणि तुमचे अनुभव मला जरूर कळवा। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नाही विसरा।